पारू या मालिकेच्या आजच्या भागात पारू आदित्यच्या रूममध्ये असताना अनुष्का तेथे येते. अनुष्का: पारू, तू काय करतेस? पारू: काय झालं अनुष्का मॅडम? मी काय केलं आता? अनुष्का: पारू, खाली सगळेजण तुझी वाट बघतायत, तुला माहीत आहे ना? मग तू इथे काय वेळ घालवतेस? कोणी तुला बोलवायला यांची वाट बघतेस का? पारू: आदित्य सरांची बोटं साफ करायला आले होते. अनुष्का: हो, हीच सगळी कामं करायला आहेस ना तू या घरात? बाय द वे पारू, माणसांना अशी वाट बघायला लावणं योग्य नसतं. आणि हो, आदित्यला त्याचं काम करू दिलं पाहिजे आपण सगळ्यांनीच. आता ते कसं? आपण सगळेच त्याच्या आसपास फिरत असतो, घुटमळत राहतो. मग मला सांग, त्याचं काम कसं करणार तो? एवढी मोठी कंपनी तो कसा सांभाळणार? पारू: वय अनुष्का मॅडम, कळतंय मला. अनुष्का: पारू, आता तरी आदित्यला फ्री ठेवशील ना जरा? पारू: वय, आणि तसं बी मला माझी खरी जागा कळली आहे. मी फक्त एक नोकर आहे आणि नोकरानं नोकरासारखंच राहायला हवं. अनुष्का: का गं, काय झालं? रागवलीस का गं? अगं, तू त्याला फ्री ठेवलंस तरी तो तुझ्यापासून लांब व्हायला हवा ना. तू एक काम कर ना, तूच असं काहीतरी कर की ज्यामुळे तो तुझ्यापासून लांब होईल. आणि हे कशासाठी? त्याच्यासाठी आणि त्याच्या कंपनीसाठी, त्याच्या फायद्यासाठी. कळतंय ना तुला मी काय म्हणते ते? जमेल ना तुला? पारू: वय, जमेल. मी घेईन काळजी. अनुष्का: खरंच? खरंच खूप हुशार आहेस ग तू. आत्ता कळलं मला या घरातली सगळीजणं सारखी पारू पारू का करतात ते. ठीक आहे, तू जा आता. फक्त मी जे काही बोलले ते लक्षात ठेव. पारू रूममधून निघून जाते. बाहेर येऊन पारू गाडीपाशी आदित्यचे बूट हातात घेऊन स्वतःशीच: आज समध्या प्रवासात तिकडं पोचेपर्यंत तुम्हीच माझे मित्र आहात. मला जे काय बी बोलायचं असेल ना ते मी तुमच्यासोबत बोलेन. तुम्ही काय बी बोलू नका, फक्त ऐकत राहा. पण पारू, तू तुझी जागा विसरू नकोस हा. काय बी झालं, कुणी बी किती बी हाका मारल्या तरी बी ऐकायचं नाही. पाठून दामिनी पारूला हाक मारते. दामिनी: काय गे पारू, आता मी आवाज दिल्यानंतर पण तू ओ देणार नाहीस का? आणि काय इथं कुणीच नाहीये, मग कुणाशी बोलत होतीस तू? हातात काय बघू बघू, काय लपवतेस, दाखव पटकन. पारू हातातले बूट दामिनीच्या समोर धरते. दामिनी स्वतःशीच: बरं झालं तोंडापर्यंत आणला. मला वाटलं मारते की काय इतक्यात अनुष्का आणि आदित्य गाडीपाशी येतात. आदित्य: माझे बूट का हातात धरलेस? माझे शूज का आणलेस तू? मी आणले असते ना. पारू: मालक सर, मी असताना तुम्ही कशा पाय आणाल? आदित्य: एक मिनिट हा, काय बोललीस आता तू? मालक सर, हे काय नवीन आता? दामिनी: अरे आदित्य, तू कंपनीचा मालक आहेस ना. अनुष्का स्वतःशीच: फायनली पारूला तिची जागा कळली. आता तरी ती आदित्यपासून लांब होईल. श्रीकांत आणि अहिल्यादेवी येतात. अहिल्यादेवी: काय झाली का तयारी? श्रीकांत: सांगितलेलं आहे ना लक्षात? आदित्य: येस बाबा, येतो. काळजी घ्या. आदित्य अनुष्का गाडीत बसतात. पारू पाठच्या सीटवर बसते. मारुती गाडी घेऊन घरी जात असताना त्याला वाटेत महाराज भेटतात. मारुती गाडी थांबून महाराजांशी बोलत असतो. मारुती महाराजांना पारूची ग्रहशांतीच्या पूजेबद्दल विचारतो. महाराज: अहो, तुमच्या मुलीच्या ग्रहशांतीच्या पूजेसाठी मी हिमालयात गेलो होतो, पण तिच्यावर काळी छाया असल्यामुळे पूजा पूर्ण झालीच नाही. मारुती: मग आता काय करायचं? महाराज: देवानंच मला सांगितलंय तुमच्या मुलीच्या जीवाला धोका आहे आणि तुम्हाला तुमची मुलगी जिवंत हवी असेल तर महाकालाला प्रसन्न करावं लागेल. त्याची पूजा करावी लागेल. त्याची महापूजा करणं एवढं सोपं नाही आहे, कारण देवाचा लाडका मीच. मारुती: करून टाका ना पूजा. महाराज: त्याला पण पैसे लागतात. मारुती: अहो, परवाच दिले होते ना 20,000 रुपये. महाराज: हो, ते आधीच्या पूजेचं सामान आणण्यामध्ये खर्च झाले. तुमच्या मुलीला बाहेरची बाधा असल्यामुळे सगळं सामान काळं पडले. हे बघा, पूजेसाठी 60,000 रुपये घेऊन या. मारुती: 60,000 रुपये? महाराज: पोरीच्या जीवापेक्षा भारी आहे का रक्कम? मी तुम्हाला 2 दिवसाची मुदत देतोय. देवळाच्या बाहेर तिकडंच भेटेन मी.
मारुतीसाठी 60,000 रक्कम खूप जास्त असते. इकडे प्रवासात अनुष्का. आदित्य, मी आत्तापर्यंत खूप बिझनेस ट्रिप अटेंड केल्यात, पण ही माझी पहिलीच ट्रिप आहे. माझ्या लाईफ पार्टनरसोबत जाते मी. मला खूप आनंद होतोय. हे खूप महत्त्वाचे क्षण आहेत माझ्यासाठी. मी हे क्षण आयुष्यभर लक्षात ठेवेन. पारू, तू कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहेस ना? तू बरेचसे प्रोग्राम अटेंड केले असतील, राईट? पारू, वय, मालक सर म्हणतील तिकडं जायचे मी. मालक सर, आपण मागच्या वेळेला गेलो होतो तिकडंच जायचं आहे का आज बी? आदित्य, नाही पारू, हे वेगळं ठिकाण आहे. पारू, मालक सर, लय मोठी मोठी माणसं येणार असतील ना तिथं? आणि ते पत्रकार फोटो काढणारे पण येणार असतील ना तिथं? अनुष्का, हो पारू, ते तर येतीलच ना. पारू, मालक सर, परत माघारी कधी यायचं? तिकडं राहायची सोय असेल का मालक सर? आदित्य, हो पारू, नक्कीच असणार आहे. पारूचे प्रश्न सुरूच असतात. अनुष्का, काय आगाव आहे ही मुलगी, हिचे प्रश्न संपतच नाहीत. पारू, मालक सर, तुम्हाला भूक लागली असेल, तुम्हाला काहीतरी खायला देऊ का? नाही म्हणजे भूक लागून तुमची चिडचिड होईल म्हणून म्हटलं. आदित्य, पारू, मी चिडत नाही आहे. पारू, तू किती बोलतेस? तू आता एक शब्दही बोलणार नाहीस हा? चुप, चुप, एकदम चुप. आदित्य स्वतःशीच, अरे यार, पारूवर ओरडायला नको होतं, पण आज ही अशी विचित्र का वागतीये तेच कळत नाहीये. इकडे प्रीतम आणि प्रिया एकमेकांसोबत वेळ घालवत असतात. प्रिया छान प्रीतमसोबत गप्पा मारत असते, पण प्रीतमचं प्रियाच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. प्रीतम आदित्यचा विचार करत असतो. प्रिया त्याच्यावर चिडते. प्रीतम तिला सॉरी म्हणतो. इतक्यात मारुती गाडी घेऊन गेटवर येतो. सिक्युरिटी गार्डला गेट उघडायला सांगतो. सिक्युरिटी गार्ड चहा पित असतात. मारुती गार्डवर रागवतो. मारुतीचा आवाज ऐकून प्रीतम आणि प्रिया गेटवर येतात. मारुती गाडी घेऊन आत जातो. गार्ड प्रीतमला सांगतात, चहा पित होतो म्हणून गेट उघडायला उशीर झाला तर मामा रागवला माझ्यावर. प्रीतम, ठीक आहे, मी बघतो. प्रवासात आदित्य अनुष्काला म्युझिक ऐकण्याबद्दल विचारतो, पण गाडीत हवं ते गाणं लागत नाही. तेव्हा आदित्य पारूला गाणं गायला सांगतो. पारू, कोण, मी? आदित्य, प्लीज गा ना, तेवढाच थोडा टाइमपास. पारू स्वतःशीच, मी काही टाइमपास आहे का? आधी नोकर आणि आता टाइमपास. नाही म्हणजे मला नाही येत गायला. अनुष्का, पारू, मालक सरांची ऑर्डर समजून गा हा. पारू, ठीक आहे. चांदोबा चांदोबा भागलास का, निंबोनीच्या झाडामागे लपलास का. ही कविता अगदी बेसूर आवाजात गाते. आदित्य, बस 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 पारू. अनुष्का, प्लीज नको हा. आदित्य आणि अनुष्का गाडीतला म्युझिक सिस्टम लावण्याचा प्रयत्न करत असतात. पारू, मॅडम, तुम्ही काय इंजिनियर आहात का? अनुष्का, का गं पारू? पारू, नाही म्हणजे तुमच्याच्यानं होणार आहे का ते सुरू? अनुष्का, का, तुला जमणार आहे का? पारू, नाही नाही म्हणजे आमच्या गावाकडं असं झालं ना, आम्ही एक जोरात चापटी लावून देतो. तुम्ही पण मारा की चापटी. अनुष्का, सॉरी, काय चापटी? आदित्य, काय प्रकार आहे? आदित्य, मार मार, कधी कधी तिचे वेडे जाळे कामाला येतात. प्लीज गो अहेड. पारू, मारा मारा. पारू स्वतःच म्युझिक सिस्टमवर जोरात चापट मारते आणि म्युझिक सिस्टम चालू होते. मी म्हणाले होते का नाही तुम्हाला, आमच्या गावाकडं अशीच आयडिया असते बघा. अनुष्का चकित होते. पारूचे वेडेचाळे सुरूच असतात. इतक्यात पारूला एक मंदिर दिसतं. पारू आदित्यला गाडी थांबवायला सांगते. अनुष्का, आदित्य, मला हे असं अनप्लॅन स्टॉप घ्यायला नाही आवडत हा. पारू, मॅडम, देवाच्या दर्शनासाठी प्लॅन करायचा नसतो. नवसाला पावणारा देव आहे तो. अनुष्का, मग असं असेल तर मी माझं आणि आदित्यचं नातं असंच जन्मोजन्मी राहोत म्हणून प्रार्थना करेन. आदित्य गाडी थांबवतो. तिघेही गाडीतून उतरतात. इतक्यात अनुष्काला फोन येतो. अनुष्का फोनवर बोलत असते. आदित्य पारूला बाजूला घेऊन, इकडे ये, आज तू असं का वागतेस? पारू, मी काय केलं मालक सर? आदित्य, हेच हेच हे काय लावलेस मालक सर? मालक सर, मालक सर, 2 दिवसापासून बघतोय. पारू, आता आपण एखाद्या ठिकाणी काम करतो तेव्हा काय होतं, आपल्याला आपल्या
आपल्याला आपल्या केलेल्या कामाचे पैसे आपण घेतो. ती व्यक्ती आपल्यासाठी मालकच असते ना. माझ्यासाठी तुम्ही मालक आहात आणि मी तुमची नोकर. पाहूयात उद्याच्या भागात काय होईल अवॉर्ड फंक्शनमध्ये. पारूच्या वागण्याचा अर्थ कळेल का आदित्यला?